जिल्ह्यामध्ये जो काही नवीन सरकार आलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्या काळात आपल्या जिल्ह्याचे नेते, राज्याचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी जो कामाचा सपाटा चालू केला आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये, मला वाटत नाही की गेल्या काही वर्षामध्ये अशा प्रकारची विकास कामाला जी गती मिळाली, गेल्या काही वर्षांमध्ये जी आपल्या जुन्नर तालुक्याला जी कामं हवी होती ती मिळाली, हे सगळं पाहता अशाच प्रकारची विकासाची घोडदौड आपल्याला देशाच्या पातळीवर करायची। सर्वसाधारणपणे खासदाराची कामं ही दिल्लीत असतात हे मान्य आहे। देशाची ध्येय धोरणं ती राबवण्यामध्ये, ती ठरवण्यामध्ये खासदाराचा हात असतो, खासदारांनी त्याच्यामध्ये लक्ष घालायचा, सहभाग असतो। पण शेवटी आपण गावाकडची सर्वसामान्य माणसं आपल्याला अपेक्षा असते की आपण ज्याला निवडून दिलं त्या माणसानं आपल्याकडे पाहावं, ज्याला आपण मोठं केलं, देशात पाठवलं, दिल्लीत पाठवलं, त्यांनी गल्लीत कधीतरी लक्ष द्यायला पाहिजे, अशी सर्वसाधारण लोकांची अपेक्षा असते। म्हणून एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की गेल्या 5 वर्षात ज्याला आपण निवडून दिलं त्यांनी आपल्यासाठी नक्की काय कामं केली, किती गावात कामं केली, किती गावात आले, किती गावातल्या जनतेशी सुखदुःखामध्ये सहभागी झाले। माणूस किती जरी मोठा असला, आम्ही म्हटलं की माझं काम फक्त दिल्लीतच आहे, माझं काम फक्त अमेरिकेतच आहे, माझं काम अगदी जगाच्या पातळीवर जरी असलं तरी शेवटी तुमची नाळ मातीशी आहे हो। ज्या मातीने तुम्हाला मोठं केलं त्या मातीला विसरून चालणार नाही। मी सुद्धा 15 वर्ष खासदार होतो, मी असं कधी म्हणाल नाही की माझं काम दिल्लीत आहे, मी गल्लीत फिरणार नाही। मी गल्लीत आहे फिरलो, दिल्लीत आहे फिरलो। दिल्लीत सरस कामगिरी केली, देशामधले संसदरत्न पुरस्कार सुरुवातीला जे मिळाले त्यापैकी मलाही मिळाले। संसदेमध्ये त्यांनी भाषणं केली, मी सुद्धा भाषणं केली, तुम्ही सगळ्यांनी पाहिले। फक्त एवढीच त्या भाषणाच्या वेळेला सोशल मीडिया एवढ्या फॉर्ममध्ये नसल्यामुळं माझी भाषणं गाजली नसती। पण मला जे प्रश्न मांडायचे देशाचे, माझ्या मतदारसंघाचे, माझ्या भागातल्या तरुणांच्या रोजगारांचे, माझ्या भागातल्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी जे संघर्ष करायचा असतो ते सगळे प्रश्न मी सुद्धा मांडले। किंबहुना काही पटीने जास्त मांडले। आताचे सध्याचे आपले विद्यमान खासदार ते सांगतात की मी दिल्लीत भाषणं केली, प्रभावी केली। 5 वर्षामध्ये लोकसभेमध्ये 25 पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या।